जीवन रंग EMI व्हर्जिन म्युझिक ही कंपनी संजीव अभ्यंकरांचा भावगीतातून साकारलेला 11 गाण्यांचा हा प्रवास 3 ऑक्टोबरला मुंबईत CD द्वारे प्रकाशित करत आहे. कसं आहे तो म्हणजे वापरायची तुमची मेंटॅलिटी वेगवेगळ्या प्रकारची पाहिजे. असं म्हणतो की सुगम संगीत गाताना ती मेंटॅलिटी ठेवली तरच त्यांना नाही. बंदिश म्हणजे आमच्या खेळागारामध्ये नुसती बंदिश आहे जी आपण म्हणतो की जी कॉम्पोजिशन आहे बांधलेली आहे ती इतकी कमी बांधलेली असते, बाकी त्यालाही इतके शिळ द्यायला स्कोप असतो बघा. ही बेसिक जागा आहे करायची. ही एक शेड मी नुसता बंदिशीचा एक दिलेला मुगडा किती प्रकारे तो एक्सटेम्पर वाढलाय. प्रवीण दवणेंची गाणी, संजीव अभ्यंकरांचा आवाज आणि केदार पंडित यांचं संगीत. ई सकाळसाठी सुभाष रामदार, पुणे. जीवनाचे जे विविध रंग आहेत, आपल्या आयुष्यामध्ये जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो कसा असावा, तो कशा पद्धतीने असावा. जरी काळ बदललेला असला तरी तत्व ही कायम राहतात सर्व ठिकाणी. तर ती तत्व कायम ठेवून त्या तत्वांकडे, जीवन तत्वाकडे विविध अंगाने कसं बघता येईल, जीवन आपल्याला काय सांगत असतं, कसं बघावं त्याच्याकडे. या निसर्गामध्ये सुद्धा आपल्याला जीवन दिसतं का, आपल्याला अनेक गोष्टी निसर्ग शिकवत असतो, आजूबाजूची परिस्थिती शिकवत असते. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह अप्रोचनी किंवा त्याच्याकडे बघून आपण कसं जगावं. आजचा काळही इतका धावपळीचा आहे, असा जो सगळा झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक माणसाला काहीतरी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड मिळावा जगण्यासाठी. तर तो काय असावा, असा विषय आमच्या समोर येत गेला आणि त्यातून मग ही 11 गाणी आहेत. 11 गाणी आहेत टोटल. 11 गाण्यांचा अल्बम आहे. अल्बम बरोबर निवेदन पण आहे का? निवेदन पण आहे, कारण ती गाणी एक्सप्लेन, त्याच्यात काय म्हणायचंय कवीला हे थोडंसं एक्सप्लेन करण्याच्या दृष्टीने प्रवीणजींनीच त्याचं निवेदन केलेलं आहे. आणि ते सुरुवातीला निवेदन प्रत्येक त्यालाही आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे थोडंसं, आणि ते थोडंसं निवेदन आणि मग त्यातून फुलणारं गाणं. तू मला मी तुला हात हाती दिला, तू मला मी तुला हात हाती दिला, शोधण्यान भरिले शोधण्यान भरिले हा फुलांचा झुला, तू मला मी तुला हात हाती दिला. म्हणजे एका अर्थाने पूर्वी काही वेळेला की आधी संगीताची चाल ठरायची आणि त्याच्यावर शब्द लिहिले गेले. बरोबर आहे. तुम्ही एका वेगळ्या पद्धतीनं अशाच पद्धतीने काम केलंय की आधी थीम ठरवली, बरोबर आहे, गायक ठरवला, बरोबर, आणि त्याच्यानंतर कवीकडनं ते लिहून घेतलं. बरोबर आहे. त्यातले शब्द इतके चांगले आहेत. या अथांग अवकाशाला जणू अंकुर ओंकाराचा निशब्दाच्या ओंजळीतून पक्षी उडे शब्द आहे. कारण म्हणजे त्याच्यामध्ये ते फार छान आहे की शब्द बोलून तर भावना व्यक्त होतातच, पण निसर्गात अशा अनेक निशब्द गोष्टी आहेत की ज्यालाही भावना आहे. म्हणजे झऱ्याचं झुळझुळणं ही एक प्रकारचा शब्द आहे. आपण फक्त शब्दांमध्येच गुंततो, पण त्याच्याही आईचं थोपटणं हा सुद्धा एक शब्दच आहे, एक प्रकारचं त्याच्यात म्हणणंच असतं. प्रत्येक गोष्ट म्हणण्याकरता प्रत्येक वेळेला शब्दाची गरज असत नाही. त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन जे काही त्याला म्हणायचंय ते समजण्याची वृत्ती आपल्या अंगात यावी, या दृष्टीने ते शब्द कोणते, ते कसे असावेत, याचा विचार त्या गाण्यामध्ये आहे. जीवन रंगचा हा भाग पहिला.